अकोला जिल्ह्यातील प्रवीण जंजाळ हे जम्मू काश्मीरातील कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले। दरम्यान त्यांचं पार्थिव सोमवारी त्यांच्या जन्मगावी मोरगाव भाकरे इथं आणण्यात आलं। या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शूर जवान प्रवीण जंजाळ आणि त्यांचे साथीदार शहीद झाले। काही दहशतवादी कुलगाममध्ये घुसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती आणि त्यानंतर लष्करी कारवाई सुरू झाली। या कारवाईत भारतीय सैन्याने 4 दहशतवाद्यांचाही खात्मा केला। जंजाळ हे 2020 मध्ये सैन्य दलात भरती झाले होते आणि महार बटालियनमध्ये कार्यरत होते। त्यांच्या पश्चात आईवडील, विवाहित बहीण आणि मोठा भाऊ असा मोठा परिवार आहे। तर वर्षभरापूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं। तर सोमवारी प्रवीण जंजाळ यांचं पार्थिव त्यांच्या जन्मगावी मोरगाव भाकरे इथं आणण्यात आलं। त्यांचं पार्थिव गावात पोहोचताच त्यांच्या कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला। त्यानंतर गावातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली। शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। अकोला पोलीस आणि महार रेजिमेंटच्या जवानांसह उपस्थित हजारो नागरिकांनी प्रवीण जंजाळ यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला।